नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकातील क्रियापदस्य सहचराः हा जो गद्यपाठ आहे, त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण क्रियापदस्य सहचराः हा गद्यपाठ समजावून घेतला. त्याच्यामध्ये कोणकोणती कारकं त्यांनी दिलेली आहेत, त्यांचा अर्थ समजावून घेतलेला आहे. आता आजच्या भागामध्ये आपल्याला त्याचा भाषाभ्यास जो आहे, तो समजावून घ्यायचा आहे. चला तर मग पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न त्यांनी दिलाय, अधोरेखितानां शब्दानां कारकं लिखत माध्यमभाषया अनुवादं कुरुत च. म्हणजे त्यांनी सांगितलंय खाली दिलेली जी वाक्य आहेत, त्या वाक्यांमध्ये ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे, तो शब्द अधोरेखित केलेला आहे, त्या शब्दाचं कारक आपल्याला लिहायचंय आणि त्या वाक्याचा जो अर्थ आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. पहिलं वाक्य त्याने काय दिलंय बघूया. आदित्यः गीतम गायती. बरोबर आहे. आणि आदित्य शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. आता आदित्यः काय झालं आहे? प्रथमा विभक्ती. गीत कोण गात आहे वाक्यामध्ये? आदित्य. बरोबर आहे. मग आपली व्याख्या काय आहे? वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता, आणि म्हणून आदित्य या शब्दाचं कारक आपल्याला काय सांगावं लागेल? कर्तृकारक. बरोबर आहे. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? आदित्य गाणे गातो. बरोबर आहे. चला आता दुसरं वाक्य. बालकाः उद्याने क्रीडन्ति. उद्याने शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन केलेली आहे बघा. बरोबर आहे. उद्याने. उद्यान काय झालं? ठिकाण. आणि ठिकाण म्हटलं की आपल्याला मग कारक कोणतं लिहावं लागणार आहे? अधिकरण कारक. बरोबर आहे. म्हणजे उद्याने ह्या शब्दाचं कारक अधिकरण कारक. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? मुले उद्यानात खेळत आहेत. तिसरं वाक्य बघा. अहम देवम प्रणमामि. अहम. अहम शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. देवाला कोण नमस्कार करत आहे? अहम. आणि म्हणून अहम काय झालं? कर्तृकारक. का कर्तृकारक? कारण वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता. देवाला नमस्कार करण्याची क्रिया कोण करतंय? अहम. म्हणजे अहम कर्ता आणि कर्त्याची असते प्रथमा विभक्ती. बरोबर आहे. अहम म्हणजे प्रथमा विभक्तीचे. मग आता या वाक्याचा अर्थ काय बघा. मी देवाला नमस्कार करतो. विद्यार्थिनी असेल तर लिहील, मी देवाला नमस्कार करते. बरोबर आहे. चला पुढचं वाक्य त्याने काय दिलंय बघा. त्वम छुरिकया फलम कर्तयसी. आता छुरिकया या शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन केली आहे. मग छुरिकया या शब्दाचं कारक काय येणार आहे? छुरिकया म्हणजे काय? सुरी. तू फळ कापत आहेस कशाने? कशाने कापत आहेस? सुरीने. म्हणजे सुरी इथे काय झालं? साधन. बरोबर आहे. साधन म्हणजे कोणतं कारक झालं? करणकारक. लक्षात येतंय तुमच्या? आणि मग आता आपल्याला या ठिकाणी इथे लिहिलंय बघा, करणकारक. आता या वाक्याचा अर्थ लिहावा लागेल. तू सुरीने फळ कापतोस. किंवा मुलगी असेल तर तू सुरीने फळ कापतेस. बरोबर आहे. आता पुढची वाक्य बघूया. पुढची वाक्य काय दिलेत बघा. पाचवं वाक्य काय दिलंय बघा. उल्का अवकाशात पतती. अवकाशात. अवकाशात काय झालेलं आहे? म्हणजे कारक अपादानम. का बरं विद्यार्थी मित्रांनो अपादान कारक आलेलं आहे? कारण आपण मागच्या भागामध्ये बघितलं अपादानम म्हणजे काय? अपादान कारक म्हणजे काय? मूळ वस्तू. अशी मूळ वस्तू की जिच्यापासून काहीतरी बाजूला पडतं आहे. मग ह्या वाक्यामध्ये अवकाशातनं काय बाजूला पडतं आहे? उल्का. म्हणून अवकाशात इथे काय आलेली आहे? पंचमी विभक्ती आलेली आहे.
मग या वाक्याचा अर्थ काय? उल्का अंतराळातून पडते. बरोबर आहे. आता 6वं वाक्य, 2 शब्दाखाली अंडरलाईन आहे. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकाणि यच्छति. आता मुख्य छात्रेभ्यः या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि पारितोषिकाणि या शब्दाखाली अंडरलाईन आहे. मग छात्रेभ्यः काय येणार आहे? संप्रदानकारक. चतुर्थी विभक्ती आली आहे. चतुर्थी विभक्ती आली म्हणजे संप्रदानकारक. आणि पारितोषिकाणी आलेलं आहे द्वितीया, म्हणून त्याचं कारक काय झालं? कर्मकारक. बरोबर आहे. आणि वाक्याचा अर्थ काय येणार आहे? मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके देतात. आता 7वं वाक्य बघूया. वयम चित्रपटम पश्यामः. चित्रपटम या वाक्याचं कारक लिहायचंय. चित्रपटम म्हणजे द्वितीया विभक्ती, म्हणजेच कारक काय झालं? कर्मकारक. लक्षात येतंय? वयम हा करता पाहण्याची क्रिया कोणावर करतोय? चित्रपटावर, म्हणजेच ते कर्म. आणि म्हणून त्यांनी काय लिहिलंय? द्वितीया लिहिलीये. आणि म्हणून आपल्याला कारकाचं नाव काय लिहावं लागेल? कर्मकारक. वाक्याचा अर्थ काय लिहावा लागेल? आम्ही चित्रपट पाहतो. लक्षात येतंय? आता 8वं वाक्य, त्याच्यात सुद्धा 2 ठिकाणी अंडरलाईन केले बघा. पितामह आणि प्रभाते. आता पितामह प्रथमा आहे. मग प्रथमा म्हणजेच काय झालं? कर्तृकारक. आणि प्रभाते म्हणजे वेळेचा उल्लेख आहे. सप्तमी आलेली आहे. म्हणजे काय झालं? अधिकरणकारक. आणि वाक्याचा अर्थ काय झाला? आजोबा सकाळी वृत्तपत्र वाचतात. आता शेवटच्या वाक्यात तर त्यांनी 3 ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत बघा. गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. आता गिर्यारोहकः प्रथमा विभक्ती आहे, म्हणून काय झालेलं आहे? ते कर्तृकारक झाला हा शब्द. बरोबर आहे. आता शिखरात पंचमी आली म्हणजे अपादानकारक. शिखरावरून ऊन आलं की पंचमी. आणि यष्टिकाभ्याम द्विवचन आहे. बरोबर आहे. तृतीया विभक्तीचं, म्हणजे ते काय झालं? करणकारक. आणि या सगळ्या वाक्याचा अर्थ काय झाला? गिर्यारोहक शिखरावरून 2 काठ्यांच्या सहाय्याने खाली उतरतात, म्हणजे खाली उतरतो. ओके. आता आपल्याला पुढचा प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विभक्ती रूपम योजयत. बघा पहिलं वाक्य, युवकः धनम आनयती आणि वित्तकोश या शब्दाचं योग्य रूप लिहायचंय. बरोबर आहे. मग वित्तकोश या ठिकाणी काय झालं? अपादानम. का अपादानम? कारण मूळ वस्तू वित्तकोश, त्याच्यापासून काय बाजूला केलेलं आहे? धन. म्हणून वित्तकोश अपादानकारक. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी वित्तकोश या शब्दाची काय करावी लागणार आहे? पंचमी विभक्ती करावी लागणार आहे. कारण तो शब्द अपादानम कारक म्हणून येतो, म्हणून पंचमी. दुसरं वाक्य बघा, आपणिकः धान्यम तोलयती. आपणिक धान्य तोलतोय, वजन करतोय. म्हणजे कशाने? तुला. तुला म्हणजे वजन काटा आपला. मग सहाय्यकारी शब्द काय? साधन काय धान्य तोलण्याचं? तुला. म्हणून त्याची काय करावी लागेल? करणकारक येणार ह्या वाक्यात. म्हणून त्याची करावी लागेल तृतीया विभक्ती. तुला हा शब्द आपल्या कोणाप्रमाणे चालणार आहे? मालाप्रमाणे. मालया तसं तुलया. आता पुढचं वाक्य, भ्राता शाटिकाम यच्छती. भ्राता भाऊ साडी देतो. कोणाला? भगिनीसाठी, भगिनीकरिता. म्हणजे संप्रदानकारक. संप्रदानकारक म्हणजे चतुर्थी. म्हणून भगिनी हा नदीप्रमाणे चालणारा शब्द आहे. म्हणून नदीप्रमाणे चालणारा शब्द आहे. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्याम नदीभिः तृतीया, नद्यै तसं भगिन्यै असं आलेलं आहे. आता 5वं वाक्य बघा, पितामहः पूजयती. पूजा करण्याची क्रिया कोणावर घडते आहे? देव. म्हणजे देव हे वाक्यातलं काय झालं? कर्म. आणि कर्माची असते द्वितीया विभक्ती, म्हणून देवम. 5वं वाक्य बघूया,
चित्राणी संती, चित्र आहेत प्रदर्शनात. बरोबर आहे? प्रदर्शनात म्हणजे ठिकाण झालं आणि म्हणून ठिकाण म्हणजे अधिकरण आणि अधिकरणाची असते सप्तमी. म्हणून काय आपल्याला लिहायला लागेल? प्रदर्शिन्याम. नदीप्रमाणे चालणारा हा शब्द आहे. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. योग्य पर्यायम चिनुत. योग्य पर्याय निवडा. पहिलं वाक्य बघा. छात्रः श्लोकः श्लोकम स्मरति. छात्रः स्मरति. काय आठवतोय छात्र? श्लोक. आठवण्याची क्रिया कोणावर घडतीये? श्लोकावर. म्हणजे वाक्यामध्ये श्लोक कर्म झालं आणि कर्माची असते द्वितीया. म्हणजेच आपला योग्य पर्याय विद्यार्थी मित्रांनो काय आला? श्लोकम. द्वितीया विभक्ती. लक्षात येतंय तुमच्या? दुसरं वाक्य बघूया. रक्षकः चोरम ताडयती. रक्षक चोराला मारतो. बरोबर आहे? आणि मग या ठिकाणी क्रोधेन असं करणकारक येईल रागाने. बरोबर आहे? आता तिसरं वाक्य. शिक्षकः पुस्तकानी यच्छति. शिक्षक पुस्तक देतात. कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी म्हणजे संप्रदान. म्हणजे चतुर्थी पाहिजे. चतुर्थीचा शब्द आहे छात्रेभ्यः. चौथं वाक्य बघूया. जलधारा यंत्रम अस्ति. जलधारा यंत्र म्हणजे कारंज. कारंज आहे. कुठे आहे कारंज? कारंज आहे वाटिकामध्ये. मग वाटिका शब्द कोणानुसार चालणार आहे? मालानुसार. मग मालाची सप्तमी काय येते बघा. माला माले मालाः प्रथमा, माला माले मालाः द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायाम. तसं इथे काय आलंय बघा विद्यार्थी मित्रांनो. वाटिकायाम सप्तमी. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा शब्द म्हणत असाल तर चांगलं आहे. तुमचा शब्द पाठांतर असेल तर म्हणजे तुमचा तेवढाच सराव वाढेल. आता बघा पाचवं वाक्य. तारकाः पतंती. तारका पडतायत आकाशातून. म्हणजे आकाश मूळ वस्तू झाली. बाजूला काय पडलं? तारका. म्हणजे आपल्याला आकाश शब्दाची पंचमी अपादानकारक म्हणजे आकाशात. आणि सहावं वाक्य त्यांनी काय दिलंय? मंत्री महोदय उद्घाटयती. मंत्री महोदय उद्घाटन करतात. उद्घाटनाची क्रिया कोणावर घडतीये? कार्यक्रमावरती. आणि म्हणून आपल्याला लिहावं लागतं कार्यक्रमम. बरोबर आहे? आता शेवटचा प्रश्न आहे. उचित विभक्ती प्रयोगेण वाक्यम रचयत. असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा या आकृतीमध्ये सगळे जे सर्कल मधले जे शब्द आहेत त्याची योग्य विभक्ती आपल्याला निवडायची आहे आणि त्याचं संपूर्ण एक वाक्य बनवायचंय सगळ्या कारकांचे शब्द योग्य प्रकारे टाकून. मग ते वाक्य काय येईल बघा. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः. आता विद्यालय आहे. विद्यालयात म्हणजे ठिकाण म्हणून त्याची सप्तमी. विद्यालये. छात्रेभ्यः. छात्रेभ्यः. बरोबर आहे? म्हणून इथे आपल्याला संप्रदान चतुर्थी वापरलं आपण. पुस्तकात. पुस्तकातून. बरोबर आहे? कथाम. कर्म. मधुर स्वरेण. मधुर स्वराने करणकारक. कथयती. सांगतो. संस्कृत शिक्षक रमेश. बरोबर आहे? कथयती. रमेशः एकवचन आलंय म्हणून कथयती सुद्धा क्रियापद आपलं एकवचन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या भागामध्ये आपण क्रियापदस्य सहचराः या पाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून एक महत्वाची सूचना द्यायची म्हणजे स्पंदन अकॅडमी तर्फे आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू असतात. कोणाला जर का या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी व्हायचं असेल, क्लास लावायचा असेल तर ह्या स्लाइडवरती तुम्हाला जो मेल दिसतो आहे त्या मेलवरती तुम्ही संपर्क करू शकता की जेणेकरून
तुम्हाला क्लासमध्ये जास्तीत जास्त अजून सविस्तर पद्धतीने सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा भाग आपला इथेच संपलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.